माझं डोकं फिरलंय, निघ इथून सुजा. अर्जा एकदा ऐक माझं. नाही ऐकून घ्यायचं मला तुझं. आता तू जे बोलत होता ना तोच मुद्दा माझा पण आहे. मी फक्त बोलत होतो सुजयराव, आपण काय कर्तृत्व केलं माहिती ना तुम्हाला. निघा इथून लवकर. हो बाबा, चूक झाली माझी, निदान एकदा तरी ऐकून घ्या. अर्जुन एक मिनिट, ते काय म्हणतात ते ऐकून तरी घेऊ. अगं आपटे, तू गप. तुला कळते का काय बोलते? काय माणूस आहे तुला माहितीये का? अर्जुन थांब जरा. भाऊजी तुम्ही बोला, प्लीज बोला तुम्ही. हे सगळं मनी आणि बंट्यामुळे झालंय. त्या बंट्याला मी तुरुंगातनं काढायला मदत केली नाही म्हणून त्यांनी बदला घेतलाय माझा. एवढा वाईट नाहीये मी, एवढी मोठी चूक नाही केली मी. भाऊजी मान्य, हे सगळं मान्य. हे सगळं त्या मनी मावशीनी आणि त्या ढोबळींनी केलं. पण भाऊजी यामुळे हे बदलत नाही ना की तुम्ही सरकारांशी कसं वागलात. अहो तुम्ही डांबून घातलं, त्यांचा छळ केलाय तुम्ही. भाऊजी वडील आहेत ते तुमचे. तुम्ही जे काही वागलाय ना त्याचा सगळ्यांना राग आलाय बघा. मी असं नव्हतं वागायला पाहिजे ना. आणि ते वागलं त्याचं काय? आव ते दिसत नाही का तुम्हाला? अरे आता त्यांच्याच विषयी बोलत होता ना तुम्ही. बघितलं, या माणसाला स्वतःची चूक मान्यच करायची नाही, म्हणून म्हणतोय निघ सुजा इथून. सुजा निघ, नाही तर मी विसरून जाईल तू माझा भाऊ आहेस. निघलो. अर्जे ऐक भाऊजी माझं. भाऊजी निघ, खरंच तुम्ही जा इथं. थांब तू. जा जा भाऊजी. जा, निघ निघ निघ, चल. एक शान नाही या घरात. काय करायचं ना, डोकंच चालत नाही या घरापुढे माझं. तू शांत राहा बरं. अहो ऐका की, मला ना आज डाळिंब खाऊ वाटते. आणतो मी. आत्ता खाऊ वाटते. मग मग आणून द्या. तुझं काय चाललंय? घरात काय चाललंय? आता हे माझ्यासाठी चालले का? अहो आपलं बाळ मागते, त्याच्यासाठी पण नाही आणणार का? तू जरा आजूबाजूला काय चाललंय याचा थोडा विचार करत जा. एवढं होऊन पण प्रियंका गेली ना स्वयंपाक घरात, करते ना ती एकटीच. खरं तर तू तिला मदत करायला पाहिजेस. का? हे बघा, काही बदललं असलं ना तरी माझ्या पोटात बाळ आहे ही गोष्ट तर बदललेली नाही ना. मग मग का करू मी कुणाला मदत? रुपाली, अगं असं करून कसं चालेल? मी असंच करणार. आणि तुम्ही पण बाकीच्या गोष्टींचा लय विचार नका करू. अहो बघू दे की त्यांचं त्यांना. आपण फक्त आपल्या बाळाचा विचार करू. विचार करू नका असं कसं म्हणतेस तू? या घरातला थोरला मुलगा आहे मी. मग मिळाली का तशी वागणूक तुम्हाला आजपर्यंत? मी तुमच्या धाकट्या भावाने काय दिवे लावले बघितलं ना. अहो कधी एक शब्द तुमच्याच्या प्रेमाने बोलला नाही तो, का वागला नाही. बाकीचं तर सोडाच. आता तो तसा वागला म्हणून आपणही तसंच वागायचं का? तुम्हाला त्यांच्यामध्ये पडायची काहीच गरज नाही. खरं तर आपण फक्त आपला विचार करूया. रुपाली, कधी कधी मला वाटतं ना तू आधीची रुपाली राहिली नाहीस. मग चांगलंच आहे की. आधीची रुपाली असती ना तर घरातली सगळी कामं खाली मान घालून करत बसली असती. एका शब्दानं कुणाला काही बोलली नसती. तुम्हाला पण तशीच रुपाली पाहिजे का? असं म्हणलंय का मी? आधीची रुपाली म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? आधीची रुपाली प्रेमळ होती, घरादाराची काळजी करणारी होती. मग ह्या रुपालीचं तिच्या होणाऱ्या बाळावर प्रेम आहे फक्त, असं समज. ठीक आहे. ऐका, मला डाळिंब पाहिजे म्हणलं ना, का आता माझे डोहाळे पण नाही पुरवणार. आणि असं नाही केलं ना तर बाळ किरकिर होता असं म्हणतात. ठीक आहे, हे काम संपलं आधी ना. आणून द्या. कामं काय तुमची होतच राहतील. काम काय कुठे पळून जाते का? मी काहीच चुकीचं करत नाही. मी फक्त माझ्या बाळासाठी करते. आता मी सगळं माझ्या मर्जीने करणार आहे. जे होईल ते होईल. त्यासाठी तुमचा खून करायला लागला तरी चालेल मला. पिऊ, आई, अगं ठीकच ना बाळा? आई, हे बघ सगळं काही नीट होईल. शांत हो, शांत हो बरं तू. अय्या आत्ता कुठं सगळं चांगलं होत होतं. परवा रात्री किती दिवसांनी मी शांत झोपले. सुजय आता खरंच खूप मनापासून काम करतोय. आणि नेमकं आता इथली पाप इथंच फेडायला लागतात बघ.
सुजाने लय मोठं पाप केलंय. आई, का सुजय असं वागला असेल? कुणाला ठावं बाई, पण आमची पण चूक आहे तशी. शेंडेफळ म्हणून लय लाड केले त्याचे. बारका असताना सडकून काढायला पाहिजे होत, म्हणजे ही वेळच आली नसती. आई, आत्ता काय करायचं? ते नाही माहित मला, पण त्याचं तोंड बघायची अजिबात इच्छा नाही माझी. मला मला काहीच कळना झालंय आई. माझी लई फरफड होती हो. अगं पिऊ, तुझी यात काय चूक नाही बघ. अगं सुजा आधीपासूनच असा होता, त्याची चूक कधी समजूनच नाही घेतली, म्हणून हे आज असं इथवर आलंय. पुरी मला माफ कर. मी आधी लई त्रास दिला तुला. माझ्या लेकाची चूक कधी दिसलीच नाही बघ मला. आई, आई असं नाहीये. असंच आहे पियू, असंच आहे. खरं म्हणजे चूक आमचीच आहे. आम्हीच तुला सुरुवातीला ओळखलं नाही. तशी फाडदेशी बोलायचीस, स्वतःची मतं मांडायचीस. आम्हाला वाटलं की ही पोरगी जरा आगावच आहे. खरंच की तवा हिच्याशी असं वागलो नसतो ना, तर कदाचित सुजा आज चांगल्या मार्गाला असता. मला भीती या गोष्टीची वाटते की त्या व्हिडिओमुळे सुजयची आमदारकी नको जायला. आणि तसं जर झालं ना, तर सुजयचं काय होईल काहीच सांगता येत नाही. विना काका, स्वप्नील, का रे? कामात होता का? नाही रे, ती जरा डांपी पडली ना, म्हणलं कडेला ठेवावी. जरा बोलायचं होतं या ठिकाणी. बोलायचे का? काय झालं? कसं सांगू विना काका, रुपाली जरा विचित्र वागते एवढ्यात. चित्र म्हणजे? काही समजून घ्यायच्या मनस्थितीतच नाहीये ती. असं का म्हणतोस तू? ती फक्त आणि फक्त बाळाचाच विचार करते. तेवढं होणारच की. हा, आता एवढ्या दिवसांनी तिला बाळ होते म्हणल्यावर तिला काळजी वाटणारच की. नाही म्हणजे काम करताना काय झालं तर उगाच कशाला असं वाटणारच की तिला. ते बरोबर आहे, पण हे बघ, पण बिन काय नाही, तू ना जरा जास्तच विचार करतोयस असं वाटतंय बघ मला. तसं नाही विना काका, पण तिच्यात काहीतरी बदल झाला एवढं नक्की. अरे तेवढं होणारच की स्वप्नील. अरे पण घरात काय चाललंय, हिचं काहीतरी वेगळंच चाललंय. कसं सांभाळूया मी, नाही कळत आहे मला. अरे अशा परिस्थितीत ना बाईच्यात जरा बदल घडत असतात. बरं स्वप्नील, अरे आप्पी अर्जुनचं बाळ आणि तुमचं बाळ एवढंच काय ते चांगलं घडतंय बघ सध्या आपल्या घरात. हा, त्यामुळे त्यांची काळजी घेतली पाहिजे आपल्याला. हे बघ, अरे एवढा विचार नको करूस. अरे ती असं वागते ना, बाळाचा विचार करते म्हणजेच सगळं व्यवस्थित आहे. नको जास्त काळजी करू. अरे वा, बरं झालं आला. चला तुम्ही हातपाय धुवून घ्या, आपण जेवायला बसू. अरे पोरांनो, तुम्ही आत्ताशी येताय होय? नाही आई, ते काही काम होते ना, ते येता येता करत आलो. अर्जुन, सरकार, आम्ही बोललोय. हे बघा, आता जे झालंय ते झालंय. आपापसात भांडून काही होणार नाही. आणि आपण एकत्र राहिलो ना, तर आपल्याला गावाला तोंड देता येईल आणि काहीतरी मार्ग काढता येईल. सगळं सांभाळून घे. करेक्ट आहे. आता आपण सगळ्यांनी एकत्र राहणं अतिशय आवश्यक आहे. अहो, पाणी देते ना, सांगायला पाहिजे का सगळं तुम्हाला? आप्पीला कसं भाऊजींशी व्यवस्थित बोलता येतं. मला जर सुजयशी तसं बोलता आलं असतं ना, तर आज त्याच्यावर ही वेळच आली नसती. अगं तू स्वतःला कोसू नकोस. लय गुणी पोरगी आहेस बघ. आणि अर्जुन तर ऐकून घेतो हे पण आहे ना. खरंच तुझ्या लय पहिल्यापासूनच हट्टी. मी काय म्हणतो, कशाला उगाच ती गोळत बसायचं. हा, चला जेऊया की. अर्जुन बाळा, खरंच माझं चुकलंय.
माझी चूक मला मान्य आहे. अरे रात्र रात्र मला झोप येत नाही आजकाल. सरकार ऐका ना, इथून पुढं मी या विषयावर काहीच बोलणार नाही. फक्त मनी मावशी जे जे काय करेल ना ते सहन करायची सगळ्यांनी तयारी ठेवा. होय ते ठीक आहे. आता आपण जेवायला घेऊ. मी आणते. पिऊ, तुला मी हुलग्याचं माडगं सांगितलं होतं करायला, केलेस का ग? ताई, मी जरा गडबडीत विसरले आहो. राहू दे आता. बरं, आता सगळ्यात महत्वाचं, आता जेवताना कोणी कुठलेच विषय काढायचे नाही. हा, मस्त हसत खेळत जेवूया काय? हा, तरच आपल्या सगळ्यांच्या जेवण अंगी लागेल. चला, तुम्ही हातपाय धुवून या, जावा. येऊ का? आता गो बाया, जेवायची तयारी झाली वाटतं. पण जरा दमा, टीव्ही लावा टीव्ही. ए म्हणे, आता काय झालं? अगं टीव्हीला बघ, ते काय म्हणते ते ब्रेकिंग न्यूज, लय मोठी ब्रेकिंग न्यूज लागली या. सातारा जिल्ह्यातील आमदार सुजय हंबीरराव कदम यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात आली आहे. त्यांनी आपल्याच वडिलांना डांबून त्यांचा छळ केलेल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. तशी कारवाई त्यांच्यावर सुरू आहे व त्यांच्या ह्या वागण्याचा राज्यभरातून निषेध होत आहे. पिवताई शांत हो, तू रडू नको ग. चला जेवायला घेऊ. आमची कोणाचीच इच्छा नाही जेवायची. आता गो बाया, आता तर जेवायला बसणार होते की तुम्ही. सरकार, तुम्ही दुर्लक्ष करा की त्यांच्याकडे. वहिनी तुम्ही पाणी घ्या. ऐका जरा, ठीक आहे, थोडं पाणी घ्या. वहिनी सगळं संपलंय आता, वाटुळा झालंय. पियो, आपण बघू, जमल ते सगळं करू. हा, सरकार आहे ना तुम्ही, मग ठेवा की आमदार म्हणून सुजाला परत. हो, तुम्ही गप्प बसा जरा. पिवताई, तू शांत होय बघ, आपण काहीतरी मार्ग काढू. तू शांत राहा की. काय नाही काय मार्ग बिर्ग निघणार नाही आता. सुजाची आमदारकी गेली आणि ती म्हणजे कायमची गेली. गेली तर गेली. आमदारकी गेली तेल लावत, सगळंच केलं तेल लावत. अर्जा पडू दे की अर्ध्या. सुजा, पिऊन आलायस तू, निघ इथून लवकर, चल. कोण मला कुठे मावशी? मावशी कुठे? सरकार सरकार हंबीरराव सरकार. पुण्याचं काम केलं तर मी सोड मला, सोडे सावर स्वतःला. हो माग चाल, कोणीच मध्ये बोलायचं नाही. गप बसायचं सगळ्यांनी. सुजा, शुद्धीत नाहीस तू, निघ लवकर इथून, चल. निघ. सिंगम, मी नसतो जात कुठं. हे घर माझं, मी अजिबात नसतो जात कुठं. ज्याला जायचं त्याला जाऊ द्या. तुझ्या भरल्या घरात पिऊन आलायस तू. बोलले हंबीरराव सरकार बोलले. वा सुजा, अरे सकाळपासून झालं ते काय कमी होता, त्यात असलं अजून हे. काय बोलती आहे तू? अगं या माणसानं दुसरं लग्न केलं की या बाई सोबत
आणि ही बाई आपल्याच बोकांडी येऊन बसली आहे. आणि हो माझा बाप या बाईला घरात ठेवतो आणि स्वतःच्याच पोराला घराच्या बाहेर काढतोय. वा र वा, हंबीरराव सरकार, धन्य झालो आम्ही, धन्य. सोड मला रे. सुजा उठ. तू शुद्धीत नाहीस, निघ इथून. निघ, चल. चल 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 चल. आप्पे कुठं जाईल तो, कुठं राहील? त्याची अवस्था बघितलीस का तू? त्याला आजचा दिवस तरी घरात झोपू द्यायचं होतं. पियू तू इथं राहायला ना आता दंगा करेल. बघितलं का पियू, पोटच्या पोरासंग कसं वागतात ते. पियो आज तो कार्यालयात झोपू दे आजच्या दिवस त्याला. पिवताई हे बघ बरोबर आहे. भाऊजी शुद्धीत आले ना की आपण शांततेत त्यांच्याशी बोलूया. आता जरा थांब. आता गो बाया, म्हणजे जेवणार नाही का काय कुणी? मला तर लय भूक लागली. हो चला उठा इथनं, उठा पहिल्यांदा. जा आत, जा जा आत जा. तुम्हाला जे काही जेवायचंय खादाडायचं ना तिथं आत आणून दिलं जाईल. उठा, निघा निघा तोंडासमोर लगेच, उठा. भाऊजी कुठे सुजय? वहिनी सोडले मी त्याला बाहेर. भाऊजी अहो, असं कसं एकट्याला सोडलं तुम्ही? वहिनी तुम्ही काळजी करू नका, त्याच्याबरोबर माणसं आहेत. त्याला पक्ष करायला जवळ सोडलाय मी त्याला. अहो दगडी बिगडी उचलायला लागला, माझ्यावर उगारली, म्हणला जा इथून नाही तर मारेल. आवरतच नव्हता, त्यामुळे मी निघून. हे काय होऊन बसलंय बाई, मला तर कायच कळना बघा. माझी तर जेवायची इच्छा नाही बरं का आता. मला पण नाही जेवायचं. चल तू चल. आई अहो असं काय करताय? 2 ग्लास खाऊन घेऊ की सगळेच? तुम्ही जेवणावर नका ना राग काढू. पिऊ ताई बघितलं तुम्ही, घरातनं कुणाला काही माझं पडलेलंच नाही. मी पण उपाशी राहू का आता? अगं रुपाली, भूक लागलीये मला. माझी आणि माझ्या बाळाची कुणालाच काही पडलेली नाही ह्या घरात. नाही ताई, अहो असं नाही काही. मला जरा वेळ द्या, मी वाढते तुम्हाला. सर रुपाली अगं जेवूया ना आपण. काय चिडचिड करते तू? काही नाही, चिडचिड म्हणे. माझं कोणाला काही पडलेलंच नाही ना, हेच खरं ह्या घरात. ताण लागली? मला पण लागली. ते बंट्या काय करतो इकडं तू? हा काय करतो तू? आमदार साहेब जरा सांभाळू काय, आधी जरा स्वतःच्या पायावर उभा राहायला शिका. आणि मग आमच्या अंगावर या. नीट उभा राहशे. नाही सोडणार मी तुला. अय मला सोडायला पैसे मागतो काय? आई आली मदत मागायला तर तिला हडतूड केली. इथनंच हाकललं होतं ना तिला. आता बघतो ना काय अवस्था केली तुझी. सोडणार नाही तुला मी. गप तू. उभा राहा सानी, उभा राहा. तुला काय वाटलं एवढा सहजासहजी व्हिडिओ डिलीट करायला मी काय येडा आहे व्हय? का धोत्रावर इन करतो? नाही, ते सरकार म्हणतं ते बरोबरच आहे. तुझी हीच लायकी आहे. मोर बंट्या आमदार साहेब
आ आ आ माझी आमदार साहेब, आमदारकी गेली ना आता. ही झेंडे पोस्टर बॅनर यांची काय गरज नाही आता. आमदारकी गेली नाही सुजा, घालवली मी फक्त एका व्हिडिओनं. आमदारकी घालवली आणि तुला घरी बसवलाय. आता असंच आयुष्य जगायचं उकिरड्यावरच्या कुत्र्यागत. ए पट्ट्या, काय करू शकत नाही मला. या तालुक्याचा आमदार आहे मी. तू कोण रे मला सांगणारा? माझी आमदारकी घालवणारा तू कोणी पट्ट्या? तुला माहित नाही मी आमदार आहे. तुला मी मारून टाकीन बंट्या तुला. ए बंट्या, बेटा तुझी हालत झाली नसती, पण काय तू चुकीच्या माणसाला नडलास. संकल्प नाव आहे माझं, संकल्प ढोबळे.